माझा फोन नंबर आमचे चपराशी आहे, यांच्याकडे देऊन ठेवते. तुम्हाला कधीही माझी गरज पडली अगदी अर्ध्या रात्री सुद्धा तुम्ही मला फोन करू शकता. नक्कीच मी तुमचं काम करणार, तुमची सेवा करणार. कधी कधी असं वाटतं तुम्ही तिला नगराध्यक्ष बनवून चूक तर केली नाही. समाजसेवा ठेवायची असते ती फक्त ओठा. तुझ्या आल्याचा घर टॅक्स आहे 490. मी पहिले सांगलो 990 आहे म्हणलो. 500 कमी करतो म्हणलो. त्याला वाटलं જોઈએ माणूस आहे 500 कमी करा. 50 रुपये वरची रोजी पडली माझी. बापू तो नाही का माझ्या संदूकचा नाही का कुलूप नाही खोलून राहिला. खोलून म्हणजे तुझ्या आज्याचा कुलूप आहे केवढा अंदर दाखव. मने मारलास तर मारलास फिर गया, पण मेरे गरीब हात नाही लगाने. अबे नाती माझी हो, तिची मारीन नाही तिची पप्पी घे. काय संपल्यानंतर इतका उशिरापर्यंत तू बाहेर आले हे मला अजिबात आवडणार नाही. तुमचा तुमच्या मुलीवर विश्वास नाही. नाही ग भरती त्यांच्या बोलण्याचा तो अर्थ नाही. तुला आमच्या घरात किती बोलण्याचं काही कधी करायचं आणि तू बोललेला मला आवडत नाही. भारतीच्या पुस्तकातून पडलेला फोटो कोणाचा का? पत्रकार म्हणजे महाराष्ट्राच्या ऐश्वर्य संपन्न माणसाच्या एकुलत्या एक मुलीच्या प्रेमात डोक्याने विचार करा. जे काम साखर देऊन होऊ शकतं त्याच्यासाठी विष द्यायचंय कशाला? त्याला बोलावलं तुमच्या घरी जराही लावले तुमच्या चेहऱ्यात तुमच्या वाणीमध्ये नाही आला पाहिजे. टाका त्याच्यासमोर गाणे टाका. आपण टाकलेला झाला त्याला उचलला तर फेक करा. आपण उचलून टाकूया. ठीक आहे त्या कामाचं कोणीतरी लाज मागायला पाहिजे. ज्या गावात जन्माला आला त्याच गावातील लोकांच्या सुखसोयीसाठी रस्ता बांधकामाचं टेंडर शासनानं तुम्हाला दिलं आणि त्या बांधकामामध्ये राजरोसपणे भ्रष्टाचार केला, चाळाबाजार केला आणि तो वर्तमानपत्राच्या माध्यमातून जनतेसमोर येऊ नये म्हणून माझ्यासारख्या पत्रकारांच्या समोर नोटांची बंडलं फेकतात. तुझ्यासारखे पत्रकार असे हाताच्या इशाऱ्यावर पैशाचे बंडला फेकून कित्येक पत्रकारांना कित्येक इंजिनिअरना विकत घेतला असं म्हणजे आणखी विकत घेणे तुमची अवकाश. आपल्या प्रेमाबद्दल माझ्या बाबांना सगळं कळलं. तुला माहिती नाही मग एकाकी अदृश्य झाला की काय? मुकाट्याला त्याचा पत्ता सांग आणि ज्या ठिकाणी भेटला त्या ठिकाणी कापून फेकील. तुमची लायकी नाही. कारण भुकणारे कुत्रे आहेत तुम्ही कुत्रे. भारती पळून गेले ही खबर या शहरामध्ये पसरायच्या आत मला भारती बंसीसेठच्या घरी आली. मी आज सकाळी जाऊन तुमच्या खासगी वकिलाकडून हे मृत्यूपत्र आणलं. तुम्ही यात हेच लिहिलंय ना की ही संपूर्ण प्रॉपर्टी तुमच्या मेल्यानंतर तुमच्या एकुलत्या एक मुलाच्या अंकितच्या नावाने लिहिली जावी. ही संपत्ती माझी आहे. ती कुणाच्या नावाने करायची की कुणाला दान द्यायची हा माझा प्रश्न आहे. दान देऊन देईन ते ओमाला धर्माधिकारी
वेगळी प्रतिष्ठा आहे आणि माझ्या या असल्या कृत्यामुळे कदाचित त्यांच्या शहरामध्ये बदनामी पण होऊ शकतो भावा खरंच चुकलं माझं तर माझ्याकडे दुसरा मार्गच नव्हता तुमच्या बोलण्याप्रमाणे या घरात नाही थांबणार जाताना काही मागत नाही पण तुमच्या या अंकितला आशीर्वाद करावा